शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत, जे की ग्रुप 30चे कीटकनाशक आहे. खूप चांगल्या प्रकारचे हे BSF कंपनीने मार्केटमध्ये आणलेले नवीनच असलेले एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल, त्याची मोडा वॅक्सिन कशी आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे, कोणकोणते कीटक हे चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रमाण असेल, कॉम्बिनेशन असेल, कोणत्या स्टेजला वापर केला पाहिजे महत्त्वाचं, त्याचबरोबर रेनफास्टनेस असेल, त्याचा कालावधी असेल, अशी संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात आज आपण प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो आता या BSF कंपनीच्या एक्सपोनस यामध्ये घटक बघितला तर ब्रोफेला निलाइड जी की 300 ग्रॅम पर लिटर SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आता याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर BSF कंपनीचं एक्सपोनस हे ग्रुप 30चं एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे. म्हणजेच काय तर एका किडींवरती नसून अनेक किडींवरती अळ्यांवरती हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर हे लगेच किडींच्या संपर्कात आल्यानंतर ते लगेच किडी त्या ठिकाणी मेली जाते. शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतं किडींच्या, आणि त्यावेळेस काय होतं ते मज्जासंस्था आहेत ते पॅरालाइज होतात. पॅरालाइज झाल्यानंतर त्यांना अन्नग्रहण करता येत नाही. ते अन्नग्रहण न करता आल्यामुळे त्या ठिकाणी त्या किडी त्या ठिकाणी मेल्या जातात. शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे यामध्ये क्विक नॉड ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर किडींच्या संपर्कात औषध आल्यानंतर त्या ठिकाणी ते मेल्या जातात किडी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो युनिक मोड ऑफ ॲक्शनचं जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण इतर कीटकनाशकं स्प्रे करत असतो, वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं स्प्रे करत असतो, एकदा दोनदा तीनदा, त्यावेळेस काय होतं की आपल्या ज्या किडी आहेत त्या किडी त्या कीटकनाशकांना प्रतिरोधक म्हणून काम करतात. म्हणजे त्यांना कीटकनाशकं आपण किती जरी मारली तरी त्या ठिकाणी कीड मेली जात नाही किंवा आळ्या मेली जात नाही. त्यामध्ये त्या किडींमध्ये रेजिस्टंट पॉवर तयार होते. हे ग्रुप 30चं कीटकनाशक आहे एक्सपोनस. हे त्या ठिकाणी रेजिस्टंट पॉवर तयार करू देत नाही, डेव्हलप करू देत नाही. शेतकरी मित्रांनो म्हणजे आपण याचा स्प्रे किती जरी वेळा केला तरी त्या ठिकाणी त्या किडी मेल्या जातात. त्यामध्ये रेजिस्टंट पॉवर तयार होत नाही. त्यामुळे सारखे जे कीटकनाशक आपण मारतो ते मारण्याची गरज या ठिकाणी पडत नाही. शेतकरी मित्रांनो त्यामुळे काय आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येतो. शेतकरी मित्रांनो बघा पावसाळ्यामध्ये आपण एखाद्या कीटकनाशक असेल त्याचबरोबर इतर बुरशीनाशक असेल त्यांचा स्प्रे घेत असतो. त्यामध्ये आपण स्टिकर टाकत असतो. स्टिकर मिसळून कव्हरेजसाठी चांगल्या प्रकारचा फायदा होतो. शेतकरी मित्रांनो BSF कंपनीने एक एक्सपोनस बनवलेले कीटकनाशक आहे. यामध्ये इनबिल्ट असे स्टिकर आहे, स्प्रेडर त्याला आपण म्हणतो. आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती चहूबाजूने पसरण्याचं हे काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला इतर स्टिकरसुद्धा टाकण्याची गरज नाही, त्यामध्येच इनबिल्ट आहे. त्यामुळे काय होतं कव्हरेज आपणाला चांगले मिळते. शेतकरी मित्रांनो हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असल्यामुळे हे आपण स्प्रे केल्यानंतर हे लगेच 2 तासातच आपले काम दाखवते. त्यामुळे काय होतं बघा काय वेळेस काय म्हणतात की एक्सपोनस जास्त दिवस टिकत नाही, परंतु हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असल्यामुळे हे लगेच काम चालू करते. ह्याचा प्रभाव 7 ते 8 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये दिसून येतो. शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला, कारली, काकडी, दोडका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर हरभरा असेल, अशा वेगवेगळ्या पिकांवरती आपण स्प्रे करू शकतो. त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो आता एक्सपोनस कोणकोणत्या किडींवरती कंट्रोल पाहावयास मिळतो तर हे चांगल्या प्रकारे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे प्रथम बघितलं तर लीफ कटर असेल त्याच्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो. हे लीफ कॉपर असेल त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर सेमिलुपर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात पिकांवरती नुकसान करताना दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे स्टीम बोरर असतात खोडपो करणारे त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट असेल. शेतकरी मित्रांनो व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये नागाळीचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यावरती सुद्धा स्प्रे केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर स्टीम बोरर आता म्हटल्याप्रमाणे जे की खोडपो करणारे अळे असते त्याच्यावरती सुद्धा रिझल्ट मिळतो. घाटे असेल जे हरभरा पिकामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसून येते त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तंबाखू अळी असेल तंबाखू अळीवरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. ही तंबाखू अळी पाने कोतडून खाताना आपल्याला दिसून
येते. त्याचबरोबर शेतकरी मित्र जे फ्रूट बोरर असेल म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो फळ पोखरणारी अळी, त्याच्यावरती सुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. आता वांगे असेल, टोमॅटो असेल, ककडी असेल, अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये ही फळ पोखरणारी अळी आपल्याला त्रास देते. एक्सपोनस त्याच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवून देते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये थ्रिप्स यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला एक्सपोनस रिझल्ट देताना दिसून येतं. म्हणजेच आपण प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेत असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी थ्रिप्स अटॅक आपल्याला वाचवू शकतो. शेतकरी मित्र जे की मिरची पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास येतो, त्याच्यावरती जर स्प्रे घेतला तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे इतर अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे सुद्धा काम करताना दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर तुम्ही सर्व स्टेजला याचा वापर करू शकतो, परंतु फ्लावरिंग स्टेज सोडून शेतकरी मित्रांनो फ्लावरिंग स्टेजला याचा वापर करू नका, तुम्हाला नुकसान होऊ शकते. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल इतर कोणत्याही स्टेजला आपण याचा वापर करा, नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आता कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर कोणतीही बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल त्यांचा तुम्ही यामध्ये घेऊन स्प्रे करू शकता. परंतु शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशन घेत असताना अगोदर छोट्या बकेटमध्ये चेक करा, ते द्रावण जर फुटत नसेल तरच तुम्ही त्याचा वापर करा, फुटत असेल तर तुम्ही ते वापरू नका. शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती सांगायचं म्हटलं तर आपण याचा प्रिव्हेंटिव्ह त्याचबरोबर क्युरेटिव्हसुद्धा उपयोग करू शकतो. शेतकरी मित्रांनो जर आपण प्रिव्हेंटिव्ह वापर केला तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला एक्सपोनसचा आपल्या पिकामध्ये भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जर आपण क्युरेटिव्ह म्हणजेच काय तर रोग आल्यानंतर जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी 80 ते 90% चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला, प्रमाण सांगण्याअगोदर माझी सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे, आपलं चॅनल आणखीन सबस्क्राईब केला नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढील व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर याचे प्रमाण कंपनीने एकरी दिलेले आहे. एकरी आपण 17 ml घेऊन स्प्रे करू शकतो. काही पिकामध्ये याचे प्रमाण एकरी 25 ml घेऊन, जसं की मिरची पिकामध्ये आपण 25 ml घेऊन स्प्रे करू शकतो. त्याचा रिझल्टसुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे. याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला, याची रेनफास्टनेस हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड असल्यामुळे याची रेनफास्टनेस 2 तास आपल्याला पाहावयास मिळते. कालावधीचा जर विचार केला तर 7 ते 10 दिवसापर्यंत हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकते. जर एका पिकामध्ये 2 जर एक्सपोनसचे स्प्रे घेतले तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी जे आता सांगितलेले कीटक असतील त्यांवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. थोडे कॉस्टली कीटकनाशक जाते, परंतु चांगल्या प्रकारे याचा आपल्या पिकामध्ये रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आज आपण BASF कंपनीच्या ग्रुप 30 एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करू शकता. त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.